2 वर्षापेक्षा जास्त लोणचं टिकून राहण्यासाठी आपल्याला नेहमीच वाटतं आपलं लोणचंसुद्धा अगदी खराब झालं नाही पाहिजे. कुठल्याही प्रकारचं लोणचं त्याच्यात बुरशी लागली नाही पाहिजे किंवा लोणच्याला पाणी सुटतं बऱ्याच वेळेस. तर त्याच्यासाठी खास बारीक-सारीक अशा टिप्स आहेत. त्याचे व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेले जेणेकरून आपलं लोणचं 2 वर्षापेक्षाही जास्त दिवस टिकेल आणि आपल्याला लोणचे कुठलाही कलर न वापरता लालबुंद आणि अगदी खायला स्वादिष्ट घरगुती पारंपरिक पद्धतीने बनवलेलं लोणचं असंच दिसतंय. तशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्की बघा. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नक्की समजेल पूर्ण स्टेप. बघा, तर इथं लोणचं मी 40 कैरीचं लोणचं भरते आणि घरचा आंबा होता त्याच्यामुळे छान मी आता तो उतरून घेतलेले. लवकर लोणचं भरण्याचं हेच कारण आहे, कारण आजूबाजूचे लोकं असं रात्रीपाठीचे कैऱ्या तोडून न्यायचे आमचे. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण लवकर भरून टाकू लोणचं. तर इथं मी आता 40 कैऱ्या घेतलेले आणि त्या छान बघा त्या धुवून घेतलेले स्वच्छ पाण्याने आणि स्वच्छ कॉटनने पुसूनसुद्धा घेतलेले. त्याच्यानंतर आपल्याला हवे त्या आकारात आपण कट करू शकतो. आता मीडियम आणि किंवा जास्त मीडियमवाली अशा फोडी करू शकतो. आता कसं लहान मुलं खाता पूर्ण म्हणजे लोणच्याची फोडी खात नाही, त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी आपण मीडियम जर बनवली तर ते सुद्धा खाता आणि आपलं लोणचंसुद्धा वाया जात नाही. तर तीच काळजी घेऊन मी इथं सर्व फोडी करून घेतल्या आणि अशी साल निघते वरचं टरफलं ते काढून घेतलं. आता हळद मीठ लावल्यानंतरसुद्धा सुकल्यानंतरसुद्धा हे टरफलं निघतं, कारण बघा. आणि इकडे मी 1 मुठी मीठ घेतलेले ते सुद्धा टाकून घेतलेले आणि हळदसुद्धा 1 मोठा चमचा घेतलेले ते सुद्धा टाकून घेतलेले आणि छान मिक्स करून घेतले. आता हळद आणि मीठ आपण का टाकतो, तर आपल्या लोणच्याला पाणी सुटून छान आवळून न जावं लोणचं, त्याच्यामुळेच. आता हळद मीठ टाकल्यानंतर आपलं लोणचं जे त्याच्यात हळद मीठ मुरते तर वातडपणा येतो लोणच्याला आणि आपलं लोणचं जास्त 2 वर्षापेक्षाही जास्त दिवस टिकतं. म्हणजे आपल्या लोणच्याला कुठे म्हणजे पाणी सुटत नाही लोणच्याला किंवा बुरशी लागत नाही. तर आपल्या लोणच्याच्या फोडी ज्या असतात त्या छान मस्त सुकलेल्या असतात आणि मुरलेलं पण असतं हळद आणि मिठामध्ये. म्हणून आता मी हे रात्रभर तसंच ठेवून दिलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अशा स्वच्छ कॉटनने या सर्व फोडी मी पुसून घेतलेल्या बघू शकता तुम्ही. आणि हे टरफलं परत असं निघालेले मी आधीसुद्धा काढलं होतं, पण काही खापांचं कसं सुकल्यानंतरच निघतं. तर आता 2 दिवस मी इथं फॅनच्या हवेखालीच या पूर्ण खापा लोणच्याच्या याच्या सुकून घेतलेले बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि छान मस्त त्याचं पाणीसुद्धा अगदी असं कोरडं झालेले आणि लोणचं भरताना आपल्याला कुठेही पाण्याचा अजिबात म्हणजे शिंतडा आपल्या लोणच्याच्या खारमध्ये किंवा कुठल्याही वस्तूला पाण्याचा अजिबात स्पर्श झाला नाही पाहिजे, म्हणजे लोणचं आपलं छान टिकतं अशा पद्धतीने. आणि 3 पाव किलो मिरची घेतलेली मी, तर काश्मीरी मिरची घेतलेली आणि चपाटा मिरची पण आणि मिक्स मिरची फिकटवालीच आहे, जास्त तिखटवाली नाही वापरलेली आहे. आणि एवढे 40 कैरीला 3 पाव किलो मिरचीचं म्हणजे मी अगदी पावडर करून घेतलेली आहे, थोडी जाडसरच. आणि आयतं मिरची पावडर कधीच वापरायचं नाही, लोणच्याला बुरशी लागते, लोणचं खराब होतं. इथं आता लवंग, मिरी आणि दालचिनी याचीसुद्धा थोडं भाजून घ्यायचं आहे आणि याची पावडर करून घेतलेली मी, तीसुद्धा लगेच. इकडे जे मीठ आहे ते जाड मीठ वापरलेले मी, तर एक माप घेतलेले आणि अजून दुसरं अर्धा माप म्हणजे दीड पाव किलो मीठ वापरलेले इथं. आणि त्याचे जे जाड थोडेसे मिठामध्ये खडे होते, जास्त जाड होते, ते पण बाजूला काढून आणि हे मीठ जे सर्व आहे ते मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलेले, जास्त नाही थोडंसं बारीक करायचं आहे. तर हे अशा जाड मिठाच्या अशा गारा निघालेले हे पण, आणि सर्व मीठ मी बारीक करून घेतलेले. त्याच्यानंतर इकडे मी लोणच्याच्या मध्ये मी 3 किलो तेल वापरलेले, 3 किलो तेल टाकणार आहे मी इथं बघू शकता तुम्ही असं. आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इकडे तेल गरम होईपर्यंत आपण खार जो आहे लोणच्याचा खार, तो आपण सर्व छान प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण टाकून घेणार आहोत. म्हणजे कुठली वस्तू कशी टाकावी ते सुद्धा मी ही सुद्धा स्टेप खूप महत्त्वाची. बघा, आता ही मिरची पावडर आहे, ही सुद्धा तुम्हाला दाखवते. ती मिरची पावडर छान 3 पाव किलो घेतलेली. त्याच्यानंतर इथं 3 पाव किलोच मी मोहरीची डाळ घेतली, ती सुद्धा थोडीशी मिक्सरला वाटून घेतलेली. त्याच्यानंतर आपल्याला मीठ तर तुम्हाला दाखवलं, 1.5 पाव किलो मीठ आहे. त्याच्यानंतर बडीशोप घेतलेली, इथं 1/2 पाव घेतलेली मी, ती सुद्धा थोडीशी बारीक वाटून घेतलेली. त्याच्यानंतर इथं लवंग घेतलेली, आपलं वेलची घेतलेली, तीसुद्धा मी साखर टाकून दळणार आहे. नंतर इकडं जी लवंग मिरीची पावडर होती तीसुद्धा बारीक करून घेतलेली. नंतर इथं मेथीची पावडर आहे, तीसुद्धा करून घेतलेली. बघा, मेथीसुद्धा 1/2 पावच घेतलेली. तर अशा पद्धतीने. आणि हळद आहे ती 2 चमचे घेतलेली मी.
आणि हिंग 1 चमचा घेतलेला आहे इथं. तर आता खार बनवायची ही महत्त्वाची स्टेप आहे. आपल्याला सगळ्यात खाली आपल्याला मीठ अथरून घ्यायचं आहे, असं पसरून घ्यायचं आहे मीठ. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मीठ पसरून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 नंबरच्या स्टेपला मिरची पावडर टाकायची. कारण मिरची पावडर जर वरून टाकलं तर आपलं तेल मला लोणचंमध्ये गरम गरम टाकायचं आहे, म्हणजे ते करपणार नाही. त्याच्यासाठी 2 नंबरच्या स्टेपला आपल्याला मिरची पावडर टाकायची. तर ही स्टेप तुम्ही ही खूप महत्त्वाची. अशा पद्धतीने तुम्ही लोणचं भरा. तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही. 2 वर्षापेक्षाही जास्त दिवस टिकेल, ही 100% गॅरंटीने सांगते मी. तर बघा, तर इथे लगेच 3ऱ्या नंबरच्या स्टेपला लगेच मोहरीची डाळ आहे ती पसरून घेतलेली छान पद्धतीने. बघा, आणि आपल्या इकडे तेलसुद्धा अगदी कडकडीत गरम झालेले. तर चेक करून घ्यायचं आहे. लवंग टाकून बघितली तर छान वरती उठून आली लगेच. इकडे लगेच मी बडीशोप होती ती पण टाकून घेतलेली, मेथी पावडर टाकलेली, लवंगाची पावडर ती पण टाकून घेतलेली. आणि आता जे कडकडीत आपलं तेल आहे तेच गरम गरम मी टाकणार आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता आपल्याला फक्त इथे हिंग आणि त्याच्यानंतर हळद ही वरून टाकायची. कारण हळद आणि हिंग लगेच टाकल्यानंतर ते करपून जातं. हळद पण लगेच करपून गेली असती आणि हिंगाचा पण जो स्वाद जो आपल्याला प्रॉपर लोणचामध्ये उतरायचा राहतो तो उतरला नसता. त्याच्यामुळे ते वरूनच टाकणार आहे. वेलचीसुद्धा मी थोडीशी साखरमध्ये दळून टाकणार आहे. आता मी इथे गुळाचा वापर केलेला नाही, कारण माझी मिरची फिकट म्हणजे तिखटवाली नव्हती. म्हणून मी जसं मला स्वतःला गोड लोणचं आवडतं जास्त. तर मला जसं जसं वाटेल ना तसं तसं मी साईडला एका छोट्या बरणीमध्ये टाकून ते तसं कालवून घेणार आहे. पण मग पूर्ण लोणचामध्ये काही घरच्यांना आवडत नाही म्हणून मी काही टाकला नाही गूळ. तर बघू शकता इथं अशा पद्धतीने छान मस्त कडकडीत तेल, संपूर्ण तेल मी असं टाकून घेतलेले. आणि याच्यातलंच थोडं तेल उरून ठेवणार आहे मी, कारण ते आपल्याला लोणचाच्या वरून टाकायचं असतं आपण जेव्हा भरलं तेव्हा. आणि बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेले लोणचं मी. बघू शकता आपल्याला लोणच्याला अगदी छान असा कलर आलेले आहे लोणच्याच्या खाऱ्याला. हे बघा, छान अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेली मी इथं संपूर्ण. आणि लगेच आपल्या लोणच्याला छान असं तेलसुद्धा सुटलेले बघू शकता तुम्ही इथं. बघा अशा पद्धतीने लोणच्याला तेल सुटलेले. आणि आपल्याला संपूर्ण आता मी हा सकाळी लोणचाचा खार बनवला होता. त्याचे 4 वाजेपर्यंत खार आहे ना लोणचाचा तो थंड होऊ देणार आहे. आणि त्याच्यानंतर 4 वाजता मी लोणचं भरायला घेतलेले. आता हिंग जे होतं हिंग पण टाकून घेतलेले बघा इथं. आणि त्याच्यानंतर जी हळद होती ती पण लगेच टाकून घेणार आहे. बघा इथं हळद पण हिंग टाकून मिक्स करून घेतलेली, हळद पण टाकून घेतलेली, ती पण छान आता मिक्स करून घेतलेली. बघा अशा पद्धतीने हळद पण लगेच मिक्स करून घेतलेली मी. आणि त्याच्यानंतर आपल्याला जी वेलची पावडर आहे ती वेलची पावडरसुद्धा मी मिक्सरला वेलची बारीक होऊन जावं म्हणून तर थोडी साखर घेतलेली आणि छान मिक्सरला वाटण करून घेतलेली त्याचंसुद्धा. आणि लगेच तीसुद्धा लगेच मी खारमध्ये मिक्स करून घेणार आहे छान पद्धतीने. त्याचा ना छान फ्लेवर उतरतो म्हणून शेवटी टाकायची वेलची पावडर. आता लोणचं भरायला घेते मी. इकडं बघा हा खार आहे ना तो थोडा साईडला काढून ठेवला, कारण जो आपल्याला लोणचं भरताना जो खारा आहे त्याच्यामध्ये खाली पसरवायचं आहे मग लोणचं भरायचं आहे. तर इथं माझ्या फोडीसुद्धा अगदी छान बघा किती सुकून गेलेलं आहे मस्त. आणि असं थोडं थोडं करून मिक्स करून मी सर्व लोणचं मिक्स करून भरून घेणार आहे अशा पद्धतीने. बघू शकता तुम्ही. तर माझं संपूर्ण लोणचं मी असं भरून घेतलेले आणि 1 दिवस पाटीमध्ये असंच ठेवून देणार आहे मी झाकून. तर बघा माझं इथं संपूर्ण 1 जीव लोणचं झालेले आहे. आणि खारसुद्धा अगदी 1 खापांना बरोबर लागलेलं आहे. 1 खाप अशी बिना खारची उडी नाही राहिली पाहिजे. आता लोणचं भरण्यासाठी थोडंसं मी इथं जे विस्तू आहे तो गरम करून घेतलेला आहे, विस्तू घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हिंग टाकलेलं आहे आणि त्याची धुनी द्यायची वरणींना. बघा अशा पद्धतीने. आणि आपलं लोणचं बघू शकता तुम्ही 1 दिवसानंतर असं काही झालेलं होतं. छान मस्त अगदी कलर पण आलेलं आहे आणि तेल पण किती सुटलेलं होतं लोणच्याला आणि अगदी छान सुगंध असा दरवळलेला होता मस्तपैकी. आता खाऱ्यामध्ये लोणचं भरून घ्यायचं आहे. तर खाऱ्यामध्ये लोणचं भरण्यासाठी सुद्धा शेवटी सुरुवातीला खार पसरून घ्यायचं आहे असा. आणि त्याच्यानंतर आपल्याला लोणचं भरायचं आहे, म्हणजे तळाला असा खार राहायला पाहिजे. आणि वरून जे तेल जे उरवलेलं होतं मी ते थंड करून गरम केलेलं तेल थंड करून घ्यायचं, गार झाल्यानंतर टाकायचं होतं. ते सुद्धा मी टाकून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. संपूर्ण लोणचं माझं असं भरलं गेलं. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने नक्की लोणचं भरा. तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. बघू शकता माझं लोणचं अगदी छान बरणीत भरून घेतलेले.
अगदी म्हणजे बघताच क्षणी तोंडाला पाणी येईल असं लोणचं आणि खायलासुद्धा खरंच छान आलेले आहे. अगदी सगळ्यांना आवडलं. चला तर मग बाय बाय. धन्यवाद.